20 वर्षापासून मी या ठिकाणी हा कार्यक्रम त्याप्रमाणे आदरणीय संजय बालेसर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान धारण करावं। प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो, आम्ही मागील 40 वर्षापासून या ठिकाणी स्वर्गीय वामनराव रामचंद्रराव व शांताबाई बिरकुळे स्मृती प्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिगत विकास कार्यशाळेचे आयोजन केलं करत आहे। यावर्षी आम्ही चला जाणूया नदीला या थीमवर या ठिकाणी कार्यक्रम सुरू करतोय। त्याचप्रमाणे आपण आरोग्य तपासणीचा कार्यक्रम सुद्धा मागील 40 वर्षापासून करतोय। त्यामध्ये नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, दाताची तपासणी, कॅन्सरच्या संबंधित सगळे टेस्ट, ECG, शुगर, ब्लड हे संपूर्ण प्रोग्राम मागील 40 वर्षापासून आदरणीय मुरलीधरजी बेलकुडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या कार्यक्रमाला यशवंत हायस्कूल गुंगाव, कुंभारकर समाजकार्य सांदिकली महोदय नागपूर आणि संपूर्ण पाहुण्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभत असते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय देवेंद्रजी अष्टंकर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। अधिकाऱ्याकडे दिलेला महत्वाचं हे आहे, चला जाणूया नदीला। नदीला आपण समजून घ्यायचं आहे। लोकांना त्या काळामध्ये नदी कशी होती, आमच्या लहानपणामध्ये नदी कशी होती, ह्या लोकांमधूनच विचारायचं आहे। ज्या काही समस्या असतील त्याच्यावर निर्णय कसा घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे लोकांमधूनच यायला पाहिजे। म्हणून चला जाणूया नदीला ही पुढे ठेवूनच आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित झाला आहात। मित्रांनो, मी एकच सांगतोय की नदी म्हणजे आपण ज्याला आई म्हणतोय, वृक्ष हे पिता आहे तर नदी ही आई आहे। आपली संस्कृती ही नदीच्या काठावरच आहे। प्रत्येक गाव बघा तुम्ही नदीच्या तीरावर आहे, संस्कृती आहे ती, आणि तिला आपण खान किती कशा पद्धतीने करतोय याविषयी चिंतन करण्याची गरज आहे। अनेक ठिकाणी आढळून आलंय की नदीची इतकी दुरावस्था झाली, जर आपली आई आजारी झाली असेल किंवा व्हेंटिलेशनवर असेल, अत्यंत तब्येत जर बिघडली असेल तर आपण कुठे न्यायला पाहिजे? दवाखान्यात, तिच्यावर ट्रीटमेंट करायला पाहिजे। परंतु आज आपल्या आईची, आपल्या नदीची अशी परिस्थिती झालेली आहे, तिला ब्युटी पार्लर मध्ये घेऊन चाललेलो आहे। मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की संपूर्ण आमदार खासदाराचा फंड पर्यटन विकास आणि नदीवर घाट बांधून नदीचं सौंदर्यीकरण जवळपास हजारो करोड रुपये या वर्षामध्ये नदीच्या सौंदर्यीकरणाकडे घेऊन गेलेले आहेत। मी आधीच सांगितलं तुम्हाला की आई जर व्हेंटिलेशन असेल तर तिची ट्रीटमेंट करायला पाहिजे, तिला जाणून घ्यायला पाहिजे, तिला समजून घ्यायला पाहिजे। कारण आई आहे म्हणून आपण आहोत, तिचा आपल्यावर खूप उपकार आहे आणि अत्यंत हृदयातून, अंतःकरणातून आपण आईला नदी मानतो आहे। आणि त्या नदीची सेवा करणं किंवा ती दूषित झाली असेल तर कोण जबाबदार आहे आणि माझं काय कर्तव्य आहे हे जाणून घेण्याची आज वेळ आहे। मी अधिक वेळ घेणार नाही। आता 26 जानेवारी झाली आहे, 75 वर्ष त्यालाही झाले आहेत। संविधानामध्ये आपल्या अधिकारासोबत कर्तव्य पण सांगितलेलं आहे। मला वाटतं आपल्याला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे। शासनाच्या अनेक योजना आहेत, पण आपलं कर्तव्य पण आपण विसरू नये। ही थोडीशी पार्श्वभूमी मी तुमच्या पुढे मांडली आहे। एक छोटीशी क्लिप आहे। गेल्या 30 वर्षापासून या गावातून आम्ही जेव्हा मी वर्धेला स्थायी झालोय, बँक ऑफ इंडियामध्ये होतो, पण इथे घडलेले जे संस्कार आहेत त्या संस्कारालाच पुढे घेऊन जाऊन आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये थोडं काही होईना समाजासाठी
आणि आम्ही सामाजिक काम करतोय, वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले की नदी जरी आई असेल तरी पिता हा वृक्ष आहे आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला कुठे नाही कुठेतरी वृक्षारोपण ते करावं लागणार आहे. गेल्या 30 वर्षाचा हा प्रवास आहे. मी फक्त एक 7 मिनिटाची क्लिप आहे, सर्वांनी ती मी आजपर्यंत इथे एक्सपोज केलेली नाही. आम्हाला 11 एकर तिकडे 20 वर्षाच्या आधी ऑक्सिजन पार्क म्हणून आहे, त्या ठिकाणी वॉटर पुनर्भरण, पाण्याचं संचयन आणि वृक्षारोपण हे काम झालेलं आहे. हे सर्वांनी या ठिकाणी ही क्लिप झाल्यानंतर, कारण त्याच्या नदीशी संबंधित आहे, ती क्लिप पाहिल्यानंतर आपण मुख्य विषयाला आपले विषय पोरांनी या ठिकाणी मांडायचे आहेत. काल या ठिकाणी आधीची नदी आधीच्या लोकांनी बघितली आहे. इथे सर्वांनी आधीचे लोक जे बसून आहेत त्यांनी पण नदी बघितली असेल. आधीची नदी फार स्वच्छ आणि सुंदर राहत होती. त्या नदीत ना घाण ना काहीच नव्हतं राहत. आताचे लोक जे म्हणजे आताचे मुलं बाळ जे सर्व लहान मोठी जे पण आहे त्याचे घरोघरी शौचालय बनले आहे. पण ज्यांच्या घरी नसेल किंवा ज्यांच्या घरी असेल ते पण तिथे जातात. तर मग आधीची नदी फार स्वच्छ राहत होती. आताची आपण तुम्ही सर्व मुलांनी येता येता शाळेतून नदी बघितली, पुलावरून बघितली असेल. नदीत फार अशी नदीच्या वर पाण्यावर तेल होतं, फार कचरा होता, फुलं पण होते. तर आता आपल्या घरी जे पूजा होतात, श्रावण महिना येते, अधिक महिना येते, फार अशा पूजा होतात. त्या पूजा आपण जे फुलं काही पण राहतात ते आपण नदीत जाऊन टाकतो. तसं आपण नाही करायला पाहिजे. आता आमच्या शाळेत एक सेलवड सर आहे. सेलवड सरांचे एक गाव आहे पुसला नावाचं. त्या पुसला गाव मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डरवर आहे आणि त्या गावाच्या भोवती पूर्ण टेकड्या आहे. त्या टेकड्यातून त्यांच्या गावात एक नदी वाहते. ती नदी सेलवड सर सांगत होती, ती नदी फार स्वच्छ राहत होती. पण ती आताच्या लोकांनी ती नदी पण आता टेकड्यामधून वाहणारी नदी सुद्धा घाण करून टाकलेली आहे. तर असं करू नये. सर्वांनी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी फार प्रयत्न केले पाहिजे. आपण ज्या नदीचं पाणी पितो ती नदी आपण स्वच्छ म्हणजे खराब नाही केली पाहिजे. आधीचे लोक मडके घेऊन नदीवर जायचे आणि पाणी भरून आणायचे आणि तीच प्यायचे. आता नदीतून आपल्याला जे पाणी येते ते आपण फिल्टर करून पितो किंवा गावात पण फिल्टर प्लांट लागलेले आहे. तर आता आपण याच्यावर विचार करू शकतो की नदी किती घाण झालेली आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी नदी घाण करू नये. धन्यवाद. गेलो चुकून तर माझी मुलगी लहान, बाबा तुम्ही भाषण देता, लोकांना सांगता, तर ती माझी गुरु आहे. आपण कुठले अदरवाईज काम घेतलं नाही पाहिजे. लहान असला तरी माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सर्व लहान जरी असलात मनाने स्वच्छ आहे, मनाने मोठे आहात, स्वच्छ मन तुमचं आहे आणि तुमच्याकडनंच आम्हाला अपेक्षा आहे. बाबा कुठेही खर्रा खात असतील तर तुम्ही सांगायला पाहिजे, बाबा उद्यापासून जर तुम्ही खर्रा खाल्ला आम्ही टोपलंभर आणू, माझी बहिणी खाईल, माझी आई पण खाईल, तुम्हीही खा आणि सर्वच आपण शौक करू. जर सोडायचं असेल तर, म्हणून तुमच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे. आता एकच तुम्हाला ठरवायचं आहे की जेव्हा मी दुकानात जाईल, भाजी घे, आपण पालक घेतो, मेथी घेतो, ते वेस्ट कापतो, पुन्हा अजून अलगद आपण त्या प्लास्टिक मध्ये टाकतो आणि फेकून देतो. मुक जनावरांना हात नसते, त्याला ते हिरवळ आवडतं, तो सहज खातो. माझे मित्र आशिष गोस्वामी म्हणून कधी तुम्ही या, म्हणजे हजारो गायींच्या पोटामधून मेल्यानंतर किती प्लास्टिक, एका गायीच्या पोटामधून 70 किलो प्लास्टिक. याच्यासाठी गाय जबाबदार नाही आहे ना. मागे वळून आपण जेव्हा बघतोय तेव्हा तिला किती वेदना होत असेल ते विचार करा. कोणाच्या चुकीमुळे? माझ्या. आपला शब्द काढूनच नका. मी कुठलीही सुरुवात होत असेल तर माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. मला असं वाटतं यांनी या ठिकाणी प्रबोधन केलं आहे, याची जास्त नैतिक जबाबदारी आहे की नाही. उद्यापासून तो संकल्प कर की जे काही होत असेल स्वतः घाण करायचीच नाही, स्वतः प्लास्टिक आणायचंच नाही. जर कोणी करत असेल तर शक्य झालं, त्यांनी खूप उदाहरण सांगितले की फुलं हार किती त्याच्यामध्ये होते, शक्य झालं तर त्यांनी तेवढा हार आपल्या डोळ्यासमोर दिसला तर बाजूला काढून ठेवला. प्रत्येक काम हे, प्रत्येक कृती ही, प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही स्वतःच्या आनंदासाठी असते, नव्हे की दुसऱ्यासाठी. ठीक आहे, धन्यवाद. मला असं वाटते की तुम्ही संकल्प करा नको करा, पण हा संवाद समोर बोललेला आहे, याची जास्त नैतिक जबाबदारी आहे. आणि आजचा दिवस मला असं वाटतंय की तुझ्या मनात राहायला पाहिजे. म्हातारा जेव्हा होशील तेव्हा या ठिकाणी आलो तर मी एक संकल्प केला होता की प्लास्टिक घेणार नाही किंवा मी माझ्यापासून सुरुवात करेन, हीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुला धन्यवाद. या विषयावर इथे बोलणार आहे तर
व्यक्ती मी जे आणखी मला माहित नव्हतं, आता यांनी सांगितलं म्हणून मला माहित झालं की बा आपण पण नाही टाकलं पाहिजे. तर आजपासून मी पण नाही टाकणार. असं कोणी करत दिसलं तर मी त्यांना रोकेल अशी म्हणजे मी हे करते, आज संकल्प करते. आणखी जे आपल्या गावात खूप सारे नाही असतात, म्हणजे आपण तिथे केस कापायला जातो तर केस कापल्यानंतर तो नाही सुद्धा ते केस जे राहते ते नदीत आणून टाकतो. तर ते जे काय म्हणते नदीत जे लहान लहान जे मासे वगैरे राहतात ते त्यांना खातात आणि ते त्यांचं जीवन धोक्यामध्ये येते. आणि आजोबा, तुमचे कोणीतरी वडील किंवा तुमचे काका कोणीतरी रिटायर झालं असेल, तुमच्या घरात कोणीतरी रिटायर्ड असेल ना, रिटायर्ड म्हणजे 60 वर्षाच्या असं असेल ना कोणीतरी, हे येते का असे चला जाऊया नदीला, चला दवाखान्यात जाऊया, लोकांची सेवा करूया, असे कसे येते का? ते तर मस्त घरी झोपून टीव्ही पाहते आहे का नाही, माता करते, यायला का गरज आहे? म्हणजे हे पागलच आहे की नाही? पागलच आहे. आणि या पागलांनी 5 पागल आणखी घेऊन आले वर्धेवरून, 5 पागल आणखी घेऊन आले. त्यात एक पागल इथं वर बसले आणि 4 पागल तिकडे बसले. तर असे पागल व्हावं लागेल. आणि राहिला विषय वेणा नदीचा, आता एक पोरगी ही मुलगी बोलत होती, ते बघ असं टाकतात तसं टाकतात, आपण ते अन्न टाकतोय असं काहीतरी ही पोरगी बोलत होती. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. वेणा नदीमध्ये आपण अन्न टाकतो. आता नदीला आपण काय म्हणतो? आई. आता विचार करा, आपल्या आईच्या अंगावर आपण हार फुले टाकले. कोणते हार फुले टाकले? जे खराब झाले. नारळ कोणतं टाकून राहिलो? खराब झालं. बरोबर आहे. बरं, पुरा कचऱ्याचा कचरा कुठं आणून टाकून राहिलो? आणि ही मुलगी बोलत होती म्हणे ते कटिंग वाले केस बिस कापते म्हणे, ती आपल्या आईच्या अंगावर टाकली. तुम्ही कल्पना करा, तुमच्या आईच्या अंगावर ते तुम्ही टाकून राहिले. तुमच्या आईच्या अंगावर तुम्ही ते टाकून राहिले, कसं वाटेल? तुमच्या आईचं स्वरूप पहा जरा, कल्पना करून तुमच्या आईचं स्वरूप पहा. तिच्या अंगावर केस टाकले, तिच्या अंगावर भात टाकला, तिच्या अंगावर भाजी टाकली. अरे मग थोड्या वेळानंतर हे भाजी खासाठी आणि तो भात खासाठी डुकरं आले तिथं आईच्या अंगावर. तुम्ही कल्पना करा ना तुमच्या आईची कल्पना करा, कसं वाटतंय? मग ही आई आहे ना, मग ही आई सर्वांची आहे ना. हे तुम्हाला तुमच्या आई बाबांना सांगावं लागेल की बाबांनो हे बंद करा. हे बंद करणं फार गरजेचं आहे. आणि जर का हे बंद झालं नाही तर जे तुम्ही पाणी, आता हे 20 रुपये लिटरचं पाणी आहे ना, बॉटल 10 रुपयाचं 20 रुपयाचं, हे पाणी तुम्हाला 5000 रुपये लिटरनं घ्यावं लागेल. किती? हे दिवस येणार आहेत. म्हणून मित्रांनो, जास्त काही तुमच्याशी बोलायचंच नाही. खरं म्हणजे मॅडम, मला तुमच्या मुलाशी बोलायकरता मला परवानगी द्या. मी एकदा नक्की बोलतो या मुलांबरोबर आणि नक्की तुमच्या शाळेला येऊन बोलूया. आज तुमचा वेळ घेण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला भूक लागली आहे आणि अनेक कार्यक्रम तुमचे अजून बाकी आहे. एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द करतो. व हिंगणघाट तालुक्यातून वाहते येऊन सावंगी या गावाजवळ मिळते. या नदीवर वडगाव धरण आहे. या धरणावरून पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची व उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाते. नमस्कार, माझं नाव ईश्वरी डेकाटे. मी इयत्ता 7व्या अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव यशवंत हायस्कूल आहे. मी तुम्हाला नदी प्रदूषणाच्या काही मुख्य समस्या सांगणार आहे. त्या म्हणजे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडणे, घाण कचरा थेट नदीमध्ये सोडणे, नदीकाठी वृक्षांची कमी, केस कर्तनालयाचे केस नदीत फेकणे, मांस मच्छी कापल्यानंतरचा कचरा नदीत फेकणे, अस्थि विसर्जन नदीमध्ये करणे, शेतीमध्ये रासायनिक खते व कीटनाचा अतिवापर करणे, ह्या सगळ्या आपल्या प्रमुख समस्या आहेत. नमस्कार, माझे नाव श्रेया उमेश निमजे. मी इयत्ता 7व्या अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव यशवंत हायस्कूल गुंगाव आहे. मी तुम्हाला नदीच्या उपयुक्ताबद्दल काही सांगणार आहे. सांडपाणी थेट नदीमध्ये न सोडता शुद्ध करून नदीमध्ये सोडणे, नदीकाठी झाडे लावणे, निर्मल्या विसर्जन कुंड बनवणे, नदीमध्ये कपडे न धुणे, नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, गुरांकरिता चाऱ्याचे क्षेत्र निर्माण करणे.
कसं वाटतं? आणि करतो एक थांबा, ये इकडे पट माईक धर. चला म्हणा डोकं माझ्या पुढे नाक बनलं, डोक्यावर हात ठेवला, पण लगेच सुधारणा केली. तर आपल्याला आजच्या शिबिरातून हे शिकायचं आहे की आपण जे वातावरणात पाहतो, एक करतो एक बोलतो. आई म्हणते अभ्यास कर, तुम्ही म्हणता करतो, पण पुस्तक उघडल्यानंतर चित्र पाहता की अभ्यास करतो हे पाहते का? खरं बोलली पोरगी, चित्र. बरोबर आहे. हेच उदाहरण आता झालं की नाक की डोकं. बरोबर आहे. पटकन तुम्ही सुधारणा केली. डोकं म्हणलं की डोक्यावर हात ठेवला, बरोबर आहे ना. नाक म्हणलं की नाक धरलं, कान म्हटलं की डोक्यावर हात ठेवला की डोकं. बरोबर आहे. ही सुधारणा आपल्यात झाली पाहिजे. हा अर्थ आजच्या शिबिरातून किंवा आताच्या 2 तासातून आपल्याला घेतला पाहिजे. आपण नदीकडे वळूया. खरं म्हणजे आपण जे पाणी पितो ते पाणी पहिल्यांदा तर आभाळातून पडतंय, पण शेवटी ते जमिनीत जाते आणि जमिनीतून पुन्हा आपण बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर त्याला फॅक्टरीत नेतो आणि मग फिल्टर करून आपण पितो. बरोबर आहे. हे सर्व जे चक्र आहे, हे चक्र आपल्या चुकींमुळं बिघडत आहे आणि त्याचा मुख्य बिंदू हे नदीचा प्रवाह किंवा वाहणारं पाणी आहे. हे वाहणारं पाणी आता थांबून गेलेलं आहे आणि ते थांबण्याची कारणं जी आहेत ती कारणं आपल्या चुकींमुळं झालेली आहे. इतकं समजलं. मी पटलं असं म्हणत नाही, पण हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आता फार तर 15 वर्षाचे, 16 वर्षाचे असाल, 14 वर्षाचे असाल, 13, 12, 9 नाही का, इतक्या वर्षाचे आहात. तुम्हाला अजून 5 पट जगायचं आहे. 15 पाची 75, 15 सख 90, 6 पट जगायचं आहे. आणि इतके वर्ष तुम्ही काय जगणार आहात, तर त्याचं आज बीजारोपण आहे. ते बीजारोपण काय आहे, तर आपला परिसर, आपल्या परिसरातलं पाणी आणि त्यात प्रामुख्यानं नदी ही आपल्याला स्वच्छ ठेवायची. आणि मग ती ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे, त्याचं विश्लेषण मुरलीधर भाऊंनी अत्यंत थोड्या शब्दात या ठिकाणी विशद केलेलं आहे. ह्या मुलींनी अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हा संदेश घेऊन तुम्हाला घरी जाता आलं पाहिजे असं इथे बसलेल्या सर्व धुरीणांचं मत आहे. हे बरोबर आहे का? हे मान्य आहे का? बरोबर आहे. हो की हो? जोरात हो म्हणा. व्हेरी गुड. आपण हे करणार, काय करणार? नदी घाण करणार, नदी स्वच्छ ठेवणार, अशातला कचरा बाहेर फेकणार. नदीवर पोहायला जाणार, अंग खाजवणार. खरं बोलली, कारण पाणी इतकं गढूळ आहे की नदीवर आंघोळ केल्यानंतर खरूच झाल्याशिवाय राहणार. बरोबर आहे. चला आपण सर्वजण आज हे ठरवूया की कोणतीही नदी घाण ज्या गोष्टीपासून होते त्या गोष्टी आपण करायच्या नाहीत आणि त्या 1-2-3 सांगण्याची गरज नाही. आता हिच्या भाषणातून आलेला आहे, यांच्या निवेदनातून आलेला आहे आणि हे सर्व अनुभव आहे. मुरलीधर वेलखोडे यांनी मागचे 4-5 वर्ष यावरती पायी फिरून नदी बघितल्या आहेत. देशाच्या आणि राज्याच्या मोठ्या कमिटीवर ते आहेत. राजेंद्र सिंग नावाचा एक खूप मोठा माणूस आहे. त्या माणसाने राजस्थानमध्ये पिण्याचं पाणी मिळत नव्हतं, त्याची सोय निसर्गातून कशी करावी याचे परिपाठ दिलेले आहेत. त्यांच्यासोबत ते काम करतात. मला वाटते की इथे बसलेले सर्वजण तुमच्या सकट, माझ्या सकट आपण भाग्यवान आहोत. मुरलीधरांनी
या ठिकाणी आपल्याला आपली नदी कशी स्वच्छ ठेवावी यासाठी आपल्याला कानमंत्र दिलेला आहे. आपण एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एक दोन तीन कसं जोरात म्हणायला लागले. 1 2 3 1 2 3 1 2 3 पीछे बोल. दरवर्षी आणि पुढच्या वर्षीसाठी काही राहू द्या. त्यावेळेस भारत जोडो अत्यंत विदारक अशी परिस्थिती होती. आपल्याला 3 वाजता संपवायचं, सर्व लक्ष द्या. आणि भारत जोडो ही सायकल यात्रा होती. बाबा आमटे जे आपल्या गुंगाव जवळच माहिती आहे काय आहे, माहिती कुठली बोलांना माहिती आहे काय आहे? बाबा आमटेचं स्मारक इथेच आहे, गुंगाव कोतेवाड आपल्या रोडवर आहे. कोणतं वन आहे ते आपल्याला हेच माहित नाही. आपल्या घरात आपण ते अमेरिकेचा इतिहास शिकायला लागलोय. कोणतं आहे बरं? बाबा आमटेचं नाव माहिती आहे का? काय काम केलं त्यांनी ते माहित नाही. मग काय होतं? एखाद्या वेळी तुम्ही म्हटलं की आमटे की आंबटकर म्हणतात, हे आंबटकर आहेत. अरे जमीन आसमानचा फरक आहे आंबटकर आणि आमटेमध्ये, आडनावाचा फरक आहे. पण हीच आपली गोष्ट. तुम्ही सर्वांनी म्हणा एखादी वेळ की आपल्या सरांना की आम्हाला बाबा आमटे समजून द्या, काय काम केलं होतं त्यांनी. आणि आपल्या घराजवळच आहे पण तर अधिक वेळ नाही आहे. मी तुम्हाला एक एक विषय सांगायला लागलो तर पूर्ण वेळ निघून जाईल. कारण ज्या भूमीवर आम्ही इथे उभा आहोत अनेक प्रसंग आहेत. नदीचे प्रसंग आहेत, शेतीच्या कामाचे प्रसंग आहेत. आम्ही कसं घडलो हा तर एक वेगळा विषय आहे. पण एकच त्यांनी म्हटलं की मला बाबा आमटेंसोबत जायचं आहे. तर कोणती आई परवानगी देईल? MBBS फायनलला होता तो. इथनं 10वी केलंय, सोमलवाड्याला राहायचं, पायात चप्पल पण नव्हती अशी परिस्थिती होती. आणि मी साक्षी आहे, औरंगाबादला जेव्हा त्याला MBBSची ॲडमिशन मिळाली त्यावेळेस मी घेऊन गेलो होतो. आणि टायरची चप्पल, कारण बाबा आमटेंचा तो भक्त होता. गेल्यानंतर तिथल्या डीननी, अजूनही तो मला प्रसंग आठवतो, गेट आउट म्हटलं. आम्हा दोघाही भावांना बाहेर काढलं. एक पैजामा होता, तो BSc फायनलला होता शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये त्यावेळेस. आणि तेव्हाही 80% मार्क त्याला मिळालेले होते. त्याने मागे वळून कधीच बघितलं नाही की आपण ग्रामीण भागातला आहोत. इंग्रजीचा प्रश्न होता, गणिताचा प्रश्न होता, सर्व प्रश्न होती. आम्हाला अगदी खेळूत म्हणायचे, आम्हाला बोलता सुद्धा येत नव्हतं. आम्ही जेव्हा शहरात गेलो, आमच्या वडिलांनी घेऊन गेलेत, बैलगाडीवर घेऊन गेलेत, म्हणजे तुम्हाला स्वतः स्वयंपाक करायचा आहे. पहिल्यांदा 10वीमध्ये जेव्हा गेला तेव्हा आम्ही नागपूर शहर बघितलं, सोमलवाडा बघितलं. अशी सर्व परिस्थिती होती. आणि तेव्हा मग म्हटलं ठीक आहे. आई म्हणाली कसं मूर्ख आहे म्हणजे या पद्धतीने, अरे तू MBBS फायनलला आहे आणि तू बाबा आमटेंसोबत 1 वर्ष सायकल यात्रेत जायचं. पण आयुष्यामध्ये चांगली माणसं भेटतात, ती माणसं वाचता आली पाहिजेत. माणसं वाचता आली पाहिजे. आपल्याला पुस्तक वाचता येतं, पुस्तकातून अर्थ मिळत नसतो. जीवनात अर्थ हे माणसं वाचल्याने मिळत असतात. पण मला बाबांचं काम माहिती होतं आणि परवानगी दिली. तो काशी पूर्ण देश त्यांनी सायकल यात्रेमध्ये जवळून बघितला. मग बाबा किती मोठे असतील हे लक्षात घ्या. चंदीगड, खलिस्तान देव, इतकं मोठं वातावरण त्यावेळेस होतं, विदारक वातावरण होतं. आणि त्यानंतर पुन्हा परत आला, MBBS कंप्लीट केलं. जनरल सर्जन म्हणून MS ला ॲडमिशन मिळाली. पुन्हा दुसरं पुन्हा भारत जोडो अभियान सायकल यात्रेचं जेव्हा सुरुवात झालं तेव्हाही बाबाने खास याला बोलावून घेतलं की तू संपूर्ण नेतृत्व करायचं आहे. पुन्हा प्रश्न होता. आई म्हणाली की MBBS झाल्यानंतर पण तेव्हा विश्वास वाढला की नाही, हा जो बोलतो ते करतोय. त्यानंतर कंप्लीट केलं आणि MS ला फायनल असताना सुद्धा पुन्हा परवानगी दिली आणि पूर्ण भारत जोडोचं नेतृत्व अशोकने केलं सायकल यात्रेचं.
ओखापासून इटानगर ते ओखा किती हजार किलोमीटर सायकल चालवली? 14,000 किलोमीटर. आणि हे व्यक्तिमत्व इथून घडलं. आपण बाहेरून खूप मोठा व्यक्ती बोलावतो, पैसे देतो, मोटिवेशनल स्पीक करतोय, बोलतोय. आमचा हेतू हाच आहे की तुमच्यामधूनच गेलेले जे हे मुलं आहेत, हा डॉक्टर आहे आणि 1 लाखाच्या वर ऑपरेशन त्यांनी किनवटला केलेली आहे. साने गुरुजी रुग्णालय आणि पहिला डॉक्टर किनवटचा. ते बाबांनी सांगितले की अशा ठिकाणी काम कर जिथे कोणी डॉक्टर नाही. माहूरपासून 50 किलोमीटर अंतरावर किनवट, आदिवासी आहे, तिकडे नक्षलिस्ट आहे, हैदराबाद आहे, नांदेड 150 किलोमीटर, यवतमाळ 150 किलोमीटर. तिथं कुठला हा पहिला सर्जन आहे, तिथे जाऊन काम चालू केलेलं आहे. किती वर्ष झाले? 32 वर्षाचा प्रवास त्याचा तिथला आहे. आज 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी बांधतोय. खिशात दमडी नाही आहे, पण 10 करोड रुपयाचं काम आतापर्यंत झालेलं आहे. एखाद्या व्यक्तीनं जर पुढे आला, तुमच्या कामाचा विश्वास, हे मी तुमच्यासाठी सांगतो, त्याच्यासाठी नाही. कोण म्हणणार डॉक्टर आहे म्हणून? म्हणणार आहे का? पण करोडो रुपये, 10 करोड रुपयाचं काम. आणि बाबा आमटे स्वतः जाऊन उद्घाटन तिथे केलं होतं. आता त्यांचा मुलगा प्रकाश आमटे त्यांनीही पुन्हा नवीन पायाभरणी त्या ठिकाणी केली. आणि जो काम करत असतो त्याला कुठेही कमी मिळत नाही. मित्रांनो, एकच सांगेन की आयुष्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर कोणीही बना, पण आधी माणूस बना. बरोबर आहे? आधी माणूस बनला पाहिजे. शिक्षण आणि खोऱ्याने पैसे कमवता येतील. आज आम्ही आपल्या मुलांना ते शिकवतोय, खूप मोठा डॉक्टर हो, खूप पैसे कमाव, बंगला असलं पाहिजे, गाडी असलं पाहिजे, सर्व काही असलं पाहिजे, बाजूला मोठा टीव्ही आहे 36 इंचाचा, आपल्याकडे 55 इंचाचा असला पाहिजे. हे मुलांना मुळीच शिकवू नका. मुलांना चांगले संस्कार द्या. आधी चांगला माणूस जर घडला तर मला वाटतं तो चांगला इंजिनियर होईल. आणि जर माणूस घडला नाही तर इंजिनियर झाला, पूल जर बांधला तर आज बांधेल आणि तो दुसऱ्या दिवशी खचल्याशिवाय राहणार नाही. या देशाची नीव राखायची असेल तर आदर्श व्यक्तिमत्व घडवणं आणि त्याची आज उणीव आहे, उणीव कुठेतरी जाणवते. या चला जाणू या नदीच्या माध्यमातून या ठिकाणी सरपंच आहेत. मी 45 गावाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सरपंचाचा अर्थ लिहिलेला आहे. लिहिलाय? बसलाय? तुम्ही पहिल्यांदा गेले. आणि इतका सुंदर सरपंचाचा, ग्रामसेवक आणि सरपंच. मला काय म्हणायचं आहे की आपण तेवढ्या जबाबदारीने, आपण एक नागरिक आहोत. सरपंच नंतर आहे. प्रत्येक नागरिक जेव्हा असतो आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडणं आपलं काम आहे. सरपंचाचा जेव्हा सुरुवात होतं स्वच्छता प्रेमी, मग एकट्या सरपंचाने जबाबदारी घेतली पाहिजे का? म्हणजे कचरा उचलायचा आणि ग्रामपंचायतमध्ये नेऊन टाकायचा, किंवा आपला आता फुलकरकडचे आपण स्वच्छ झालं, सतीशने सांगितलं मुलाला की बा घर स्वच्छ झालं, घरातला कचरा काढला आणि घराच्या दारामध्ये टाकून दिला, स्वच्छ होईल का? त्या कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लागली पाहिजे. ती व्यवस्था आपल्याकडे असेल तेव्हा त्याला स्वच्छता म्हणूया. दुसरं, सरपंच म्हणजे रचनात्मक काम करणार. गांधीजींनी रचनात्मक काम केलं. खूप विश्लेषण करणार नाही. अगदी या गावाचे सूत्र आमच्यामधूनच तयार झालेला, या गावामधून तयार झालेला सरपंच या जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. पंच म्हणजे पंचांना, जे काही पंच आहेत त्यांना विश्वासात घेऊन कोणतेही काम झालं पाहिजे. अनेक सजेशन येतात. त्यांनी भास्करराव पेरे पाटलांना भेटून आले. पेरे पाटलांसोबत मी जवळपास 2 दिवस वर्धेला होतो. अत्यंत प्रतिभावान व्यक्ती आहे. नंतरच्या इलेक्शनमध्ये पडला. लोक कसे असतात हे माहिती आहे. पोपटराव पवारांचं एकच गाव झालं आदर्श गाव, हिवरे बाजार. अण्णा हजाराचं एकच गाव झालंय, पुन्हा गावं नाही झाली. मला असं वाटतं की कोतेवाडा हे गाव नक्कीच असं व्हावं. आणि सर्वात सरपंच म्हणजे चरित्र, हे सर्वात महत्वाचं आहे. मी एकदा धाम नदीचं उगम आहे, धाम कुंड म्हणतात, त्या गावामध्ये ते लिहिलं होतं. नंतर 45 गावामध्ये कुठेच दिसलेलं नाही, कारण हे जीवाकडे येते. हे ग्रामपंचायतमध्ये लावून ठेवलं तर त्या लायकीचा सरपंच असला पाहिजे, कारण ते चरित्र त्याच्यामध्ये आहे. आणि केवळ शब्दांनी घडत नाही, कृतीने ते घडत असतं. ग्रामसेवक पण तुमच्यासाठी सांगतोय, ग्रामसेवक जर एखाद्या गावातला, हा ग्रामसेवक सुद्धा महत्वाचं पद असते. गावाच्या विकासाची आवड त्याच्यामध्ये असली पाहिजे. ग्रामसेवक हा गावात असलाच पाहिजे. त्याची ड्युटी काय आहे ती तुम्ही जाणून घ्यायची आहे, गावकऱ्यांनी जाणून घ्यायची आहे. तुम्ही एक नागरिक म्हणून तुमची जबाबदारी आहे.
ग्रामसेवक, नाव लिहून घ्या, ग्रामसेवक. ग्रामाच्या विकासाची त्याला आवड असली पाहिजे. मन म्हणजे मन मिळावू स्वभाव असला पाहिजे. प्रत्येकांना विचारलं पाहिजे, समस्या त्यांच्या जाणून घेतल्या पाहिजे, कारण तो प्रशासकीय अधिकारी आहे, तो नोकर आहे. तुमच्या आमच्या पगारामधून त्याला सॅलरी मिळते. सरपंच हे नोकर नाही आहे, त्यांच्याकडून काम करून घेणं ही सरपंचाची जबाबदारी आहे. सेवक सेवाभावी वृत्तीचा असला पाहिजे. आम्ही असं म्हणणार नाही की त्याने झाडू मारायचा, पण मी जे हे काम करतोय त्याचा मला पगार मिळतोय, ही ती सेवा आहे. ऍटलिस्ट पगारापुरतं सुद्धा त्यांनी काम केलं पाहिजे. सेवकाचा हा अर्थ आहे. व म्हणजे वक्तशीरपणा, त्याला जो वेळ दिला असेल त्यावेळेत त्यांनी काम केलं पाहिजे. जर करत नसेल तर तुमची जबाबदारी, सरपंचाची, लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की सेवकाने कसं काम केलं पाहिजे. नाहीतर सेवक आणि राजकीय लोक यांचं जर एकत्र नातं जुळलं तर मग काय विपरीत परिणाम होते हे सर्वांनाच माहिती आहे. मला वाटते पुढचे 5 वर्ष नाही मिळाले तरी चालेल, परंतु ज्या शिस्तीने आपण स्वीकार केला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून, आणि म्हणजे कल्पकता असली पाहिजे, त्याला एक कर्तव्यदक्ष असला पाहिजे, त्याला ती दृष्टी असली पाहिजे. मित्रांनो, आपल्याच याच्यामधून 2 मुलांची मी या ठिकाणी निवड केलेली आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे. अनेक वाईट अनुभव आले नदीमध्ये. जेव्हा आम्ही एका गावात गेलो ते म्हणाले की साहेब पहा ना, पूर आला की हे आमच्या ग्रामपंचायतपर्यंत पाणी आलं. सर्व गावाकरी एकत्र यायचे, कारण शासनाचे सर्व अधिकारी आणि आम्ही लोक जेव्हा जायचं गावात बैठक घेतल्यानंतर सोबत यायचे. प्रत्येक शेतकरी म्हणाले हा साहेब हे आमच्या पाणी आलं, आमचं नुकसान झालेलं आहे, या नदीला आता संरक्षण भिंत बांधून द्या. हळूहळू जेव्हा गेलं, ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन समजून घ्या. तुम्हाला मी सांगतोय, नदीचं एक पात्र असतं, जसं आपलं घर असतं, आपला प्लॉट असतो ना, हे की नाही, त्याच्यावर अतिक्रमण कोणी केलं तर काय होईल, भांडणं पण होतील आणि कोर्ट कचेरी चालतील. तसं नदीचं पण पात्र आहे. या नदीचं जेव्हा आपण बघितलं, ब्ल्यू लाईन म्हणजे 25 वर्षात एकदा पूर जो आला असतो त्याचं ते पात्र असतं, त्याला निळी रेषा म्हणतात, त्याला ब्ल्यू लाईन म्हणतात. या नदीची ब्ल्यू लाईन केव्हा संपलेली आहे, 100 वर्षातून एकदा पूर आलाय, हा इथल्या लोकांनी तो बघितलेला आहे. त्याला रेड लाईन म्हणतात. म्हणजे या मंदिरामध्ये सर्वांनी आश्रय घेतला होता, संपूर्ण पाणी होतं. मला वाटतं 100 वर्षामधून एकदा आलेला हा पूर आहे. म्हणजे नदीचं पात्र इथपर्यंत आहे, लक्षात घ्या. नदीचं पात्र इथपर्यंत आहे. बघाशी सांगितलं तुम्हाला की नदी ही संस्कृती आहे आणि नदीच्या काठावरच वस्ती बसलेली आहे, आपली जीवनरेखा ती आहे. म्हणून ब्ल्यू लाईन आणि येलो लाईन आज जी वाहते आहेत त्याला येलो लाईन म्हणतात. येलो लाईन, ब्ल्यू लाईन मध्ये कधी अतिक्रमण करू नये हा निकष आहे. पण ब्ल्यू लाईन मध्ये बरंच काही अतिक्रमण झालेलं आहे, झुडपं वाढलेली आहेत, प्रचंड नुकसान झालंय. जेव्हा आम्ही पुढे गेलो त्याला सांगतो बाबा हे इथे काय झालं, मंदिर बांधलेलं आहे, श्रद्धा खूप आहेत, मंदिरं बांधलेले आहेत. कुठे, नदीच्या पात्रामध्ये, ब्ल्यू लाईन मध्ये. मग पाणी कुठे येईल? नुकसान झाल्यानंतर शासनाकडून मदत मागतात आणि जी काही क्षती होते, शेतीचं नुकसान होते, मानवी हानी होते, जीवित हानी होते, याची जबाबदारी सरकारने स्वीकारलीच आहे आणि नंतर मग आपण जातो. पण त्या नदीकडे कधी बघत नाही. माझं घर हे नदीमध्ये आहे, ब्ल्यू लाईन मध्ये आहे, रेड लाईन मध्ये आहे, याचं सीमांकन होणं पण आवश्यक आहे. आमच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, वर्धेच्या 10 गावामध्ये सीमांकन केलं आहे. आता वर्ष लागलं आम्हाला कलेक्टरला म्हणता, कारण हे सर्व नियम आहेत. आणि सीमांकन केल्यानंतर मंदिरं, त्यामध्ये घाट, रस्ते, स्मशान घाट हे संपूर्ण नदीमध्ये बांधलेली आहे. तर एकदा तरी नदी आपला प्रकार दाखवून देणार आहे. एवढंच कळकळीची विनंती आहे की नदी जी आहे, ज्या प्रवाहात वाहते आहे, ती स्वच्छ ठेवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. उगमापासून म्हणजे व्याहाडपेठपासून नदी सुरुवात होतं, तिथून येणारी घाण, एका गावाचं सांडपाणी, एका गावात 40 ठिकाणून सांडपाणी जात आहे. एका नालीवर एक घर, एका घरामध्ये एका माणसाला 50 लिटर पाणी मिळतं, 250 लिटर एका घरामध्ये. एका नालीवर 10 घरं, किती 2500 लिटर पाणी एका दिवसामध्ये. ते स्वच्छ पाणी नाही. कपडे धुत असताना आपण सर्फ मोठ्या प्रमाणात वापरतोय, आधी राख वापरायची, ती काय होतो, सर्व जीवनशैली बदललेली आहे. फरची पण स्वच्छ करण्यासाठी केमिकल आहे, संपूर्ण केमिकलचं पाणी ते वाहत जातं. एका नालीवर म्हणजे 40 नाल्या असतील, त्याचं तुम्ही मल्टिपल करा,
किती पाणी दररोजचं एका घरातलं 250 लिटर पाणी, पावसाचं पाणी वेगळं, आपण जे वापरतो ते नळाने तुम्हाला एका माणसाला 50 लिटर पाणी दिलेलं आहे, ते स्वच्छ दिलेलं आहे, ते फिल्टर करून दिलेलं आहे. मी जेव्हा सकाळी आलो ते सर्व पाणी बाहेर चाललं, तो तोटा सुद्धा आपण घरी लावत नाहीये. एक काम नक्की करा, जिथे तोटी नसेल, आपल्या घरी नसेल, विकताना काय जास्त खर्च नाही, पण फिल्टर केलेलं पाणी, स्वच्छ, हर घर स्वच्छ जल. अशोकने सांगितलंय, पाणीच नसेल तर कुठलं स्वच्छ जल तुम्हाला मिळणार आहे. म्हणून त्याकरता आपल्याला सर्वांना याचं नियोजन करायचं आहे. नदीला आपण स्वच्छ कशी ठेवू शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तुम्हीच आमच्या लोकांचं गुरु व्हायचं आहे, तुम्ही कृतीमध्ये आणायची ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. चला जाणूया या नदीच्या माध्यमातून आपण हे काम अव्याहत चालू राहील. मी अष्टरकर या ठिकाणी 2 मुलं आहेत, त्यांचा आपण आधी सत्कार घेऊ आणि अध्यक्ष बरोबर मॅडम बोलताय तुम्ही मुलांना काही संदेश. कारण शाळेमधून घरी जेव्हा येतं ना, मुलं आम्हाला म्हणतात पहिल्या वर्गात दुसऱ्या, बाईने आम्हाला सांगितलं आम्ही ते करणार. इतका विश्वास शिक्षकांवर मुलांचा असतो. वडिलांनी सांगितलेलं ऐकणार नाही, पण शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं संस्काराचं नातं असलं पाहिजे. आपण करतो. जसं आता तुम्ही 9वी मध्ये आहात, आता पुढच्या 10वीची परीक्षा आहे, तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही कुठेतरी एक ध्येय ठेवून काम केलेलं पाहिजे. आणि पुढच्या वेळेस जसं आज ज्या लोकांचा इथे सत्कार झाला, ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, पुढच्या वर्षी बरं मला सांगा, याच्यापैकी तुम्ही या कोपेवाड्यात असेल की यशवंत हायस्कूलचे सर्व विद्यार्थी पुढच्या वर्षी इथे सर्वात जास्त गुण घेऊन इथे पारितोषिक घेण्याला कोण येणार आहे? हात वर करा. बस एक 2च विद्यार्थी आहे. माझ्या मताने सर्व विद्यार्थ्यांनी हात वरती करायला पाहिजे होते. हे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपण सर्वांमध्ये आलं पाहिजे. मला माहित आहे बोलण्यासारखं खूप आहे आणि बोलायचं खूप आहे, परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे 3-3.25 तुमची जी मानसिकता आहे, मी काळाचं आणि वेळाचं बंधन मी सुद्धा जगडलेलं आहे. आणि मी सुद्धा यानंतर सुद्धा आमचे राऊत सर आपल्याला गीताच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहे. म्हणून या कार्यक्रमात मला या अध्यक्षीय स्थानावर आपण मान सन्मान दिला आणि या गावाचा प्रथम नागरिक म्हणून मी नक्कीच या गावकऱ्यांच्या वतीने आपण सर्व ज्या वेळा लोकांना म्हणतो त्या सर्वांना मी आश्वस्त करू येतो की माझ्या परीने मी व्यक्तिशः आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने जे जे काही करता येईल ते नक्कीच मी करेल. आता मी खूप बोलेल की मी नदी या विषयावर असं करेल तसं करेल, आणि तो उजेड मला वाटतं की बोलण्यापेक्षा कृतीतून दिसला पाहिजे. पुढच्या वर्षी जेव्हा इथे याल तर काहीतरी फरक जाणवला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटते. म्हणून मी आता आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.